1990 नंतर यावर्षीच मे महिना संपण्याआधी पाऊस जोरदार सुरू झाला. यंदा मान्सून साधारण 8 ते 10 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झालाय. पण यावर्षी मान्सून इतका लवकर का आलाय? कारण नंबर 1, एल निनोचा परिणाम. पॅसिफिक महासागरातल्या एल निनोमुळे साधारणतः मान्सूनचा जोर कमी होत असतो. पण 2025 मध्ये त्याचा प्रभाव संपत असल्यामुळे पावसाची गती वाढली. कारण नंबर 2, इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्हमध्ये आहे. याचा अर्थ अरबी समुद्रात जास्त गरम पाणी आहे, त्यामुळे जास्त बाष्प निर्माण होऊन जास्त पाऊस पडणार आहे. कारण नंबर 3, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार झाले, त्यामुळे मान्सूनचे वारे जोरात वाहू लागले आणि पाऊस लवकर आला. कारण नंबर 4, 2025 जानेवारी ते मार्च दरम्यान नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि युरेशियामध्ये नेहमीपेक्षा कमी हिमवृष्टी झाली. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहता अशा परिस्थितीत भारतात मान्सून जास्त सक्रिय होतो असं नेहमी पाहण्यात आलं आहे. पण आपण लवकर येणाऱ्या पावसाळ्यासाठी तयार आहोत का? लवकर मान्सून आल्याने शेतकऱ्यांना पेरणीला नक्की मदत होईल, पण त्यासोबत पिकांचे नुकसान होण्याचा धोका पण निर्माण झाला आहे. मुंबईसारख्या शहरी भागात पाणी तुंबण्याचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे. आणखी कोणते प्रॉब्लेम्स लवकर येणाऱ्या पावसामुळे सुरू होतील? आम्हाला कमेंटमध्ये सांगा. अशाच अफलातून माहितीने गाइडेड राहण्यासाठी मराठी माइंडेडला फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा.